आणि बुलेटिनला सुरुवात एका ब्रेकिंग न्यूजने करणार आहोत। एक तर एकनाथ खडसेंच्या समोरची आव्हानं आणि संकट वाढताना दिसतायत आणि त्यातच आता अंजली दमानिया यांनी त्यांच्यावर कारवाईसाठी उपोषण करण्याचं ठरवलं आहे आणि त्या उद्यापासून उपोषणाला बसणार आहेत। एकनाथ खडसे जोपर्यंत मंत्रिपदाचा राजीनामा देणार नाहीत तोपर्यंत आपण उपोषण करणार असल्याचा निर्धार अंजली दमानिया यांनी व्यक्त केलाय। अंजली दमानिया यांनी उपोषण सुरू करण्यापूर्वी आज अण्णा हजारेंची राळेगणसिद्धी गावात जाऊन भेटही घेतली। या प्रकरणी अण्णा मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिणार असल्याचं दमानिया यांनी म्हटलंय। अंजली दमानिया उद्यापासून उपोषणाला बसणार आहेत। जोपर्यंत एकनाथ खडसे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आपण उपोषण करणार असल्याचं अंजली दमानिया यांनी म्हटलंय। आज अण्णा हजारेंची भेट घेतल्यानंतर हे काही फोटोज आपल्यापर्यंत आलेले आहेत आणि आता या प्रकरणी अण्णा हजारे सुद्धा लक्ष घालतील असं आश्वासन त्यांनी अंजली दमानिया यांना दिलंय। एकीकडे अंजली दमानिया आपल्याला आक्रमक झालेल्या दिसतात तर दुसरीकडे एकनाथ खडसे यांनी आता आपल्या बचावाचे प्रयत्न सुरू केलेले आहेत। आपल्या समर्थकांची जोरदार जुळवाजुळव मोर्चे बांधणी खडसेंनी केली आहे आणि या समर्थकांनी भाजप श्रेष्ठींवर दबाव आणायला सुरुवात केली आहे। जळगावच्या भाजप पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्याचा इशारा पक्ष नेतृत्वाला दिलाय। जळगाव जिल्हा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याचा इशारा तर दिलाच आहे, शिवाय पक्ष सदस्यत्वाचाही राजीनामा देण्याचा निर्वाणीचा इशारा दिलाय आणि जळगाव महानगरपालिकेतल्या 17 नगरसेवकांनी आपल्या पदाचे राजीनामे देण्याची तयारी चालवली आहे। आणि हे सगळे खडसे समर्थक भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचीही भेट घेणार आहेत। भाजप पदाधिकाऱ्यांच्या या दबावाचा काही परिणाम होईल की नाही हे पाहणं मात्र औत्सुक्याचं ठरणार आहे। भाजपची जी जळगाव लॉबी आहे ती एकनाथ खडसे यांच्या मागे उभी असलेली दिसते आहे। एकनाथ खडसेंनी जोरदार मोर्चे बांधणी स्वतःच्या समर्थकांची आता सुरू केली आहे। आणि दरम्यान हे प्रकरण सगळं एकनाथ खडसेंविरोधातलं ज्या प्रकरण ह्यांनी सुरू झालं, एका जमिनीच्या खरेदी व्यवहारासाठी गजानन पाटीलने 30 कोटींची लाच मागितल्याची बातमी पुढे आली होती आणि त्या वादग्रस्त जमिनीची किंमत ही 226 कोटी रुपये असल्याचं आता समोर येत आहे। निळजेतला हा भूखंड आहे ज्याची किंमत 226 कोटी आहे आणि या भूखंडासाठीच गजानन पाटलानं लाच मागितली होती। रेडी रेकनर दरानुसार त्या जागेची किंमत 226 कोटी आहे आणि आपल्याला आठवत असेल खडसेंनी दावा केला होता हे प्रकरण उघड झाल्यावर की 5 कोटीची ती जमीन आहे आणि 5 कोटीसाठी 30 कोटीची लाच कोण कसं काय मागू शकतं असा दावा एकनाथ खडसेंनी केला होता। पण आता रेडी रेकनरनुसार या जमिनीची किंमत 226 कोटी असल्याचं स्पष्ट झालंय। रेडी रेकनर म्हणजे शासकीय दरानुसारच या जागेची किंमत 226 कोटी आहे। कल्याणमधल्या निळजे गावातली ही जमीन आहे। आणि स्वतः अंजली दमानिया आता फोन लाईनवरून आपल्या बरोबर आहेत। उद्या त्या उपोषणाला बसणार आहेत। अंजली जी सगळ्यात आधी आज अण्णांची भेट तुम्ही घेतली आहे आणि त्यानंतर उपोषणाचा तुमचा निर्णय आहे, काय याविषयी अधिक माहिती द्याल? हो, ऍक्च्युली कसं आहे की मी आंदोलनात किंवा सोशल ऍक्टिव्हिझम मध्ये अण्णांमुळे आले, तर मला असं वाटतं की त्यांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय मी माझ्या आयुष्याचं पहिलं उपोषण जे मी उद्यापासून सुरू करते खडसेंविरुद्ध, ते त्यांचे आशीर्वाद अतिशय महत्त्वाचे होते। त्याबरोबर मी सगळे पेपर्स घेऊन अण्णांना भेटले। पेपर्स बघून अण्णा अतिशय शॉक्ड होते। त्यांना म्हणजे ते ताबडतोब म्हणाले की मी आजच्या आज देवेंद्र फडणवीसांशी बोलतो आणि प्राईम मिनिस्टरला सुद्धा पत्र लिहितो की असं बिलकुल होऊ दिलं गेलं नाही पाहिजे, त्यांच्या विरुद्ध इन्क्वायरी झाली पाहिजे, त्यांना तातडीने त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं। ऐकून खरंच खूप बरं वाटलं। पण मी स्वतःशी हेच ठरवलंय की जोपर्यंत त्यांचं नुसतंच रेजिग्नेशन घेऊन उपयोग नाही, कारण ते राजकारणात म्हणजे रेजिग्नेशन देऊन बाहेर पडतील, पण त्यांच्यावर इन्क्वायरी होऊन ही जेवढी प्रकरणं आली आहेत, म्हणजे सुरुवातीचं डॉक्टर जाधवांचं ते 30 कोटीचं ब्राईटचं प्रकरण असो
किंवा दाऊदचं प्रकरण असो किंवा भोसरीचं असो, आणि मी काढलेली जवळजवळ 17 प्रकरणं आहेत जी जळगावहून मला मिळाली आहेत, तर त्या सगळ्या ह्याच्यात इन्क्वायरी झाली पाहिजे. एवढंच नाही तर जळगावचे एसपी आणि कलेक्टर यांच्या दोघांच्या तातडीने बदल्या करण्यात याव्या. ह्या सगळ्या मागण्या, जरी आज रात्री खडसेंनी राजीनामा दिला तरी मी उद्यापासून उपोषणावर बसणार आहे. कारण राजीनामा आहे त्याचं सोल्युशन नव्हे, तर त्याच्यावरची इन्क्वायरी अतिशय महत्वाची आहे, ती पण टाइम बाउंड मॅनर मध्ये. कारण आतापर्यंत आपल्याला माहिती आहे की रिपोर्ट अहवाल यायलाच अनेक वर्ष जातात, त्याच्यावर कारवाई होत नाही. तर असं बिलकुल चालणार नाही. त्याच्यावर 6 महिन्याच्या आत इन्क्वायरी कंप्लीट झाली पाहिजे आणि फास्ट ट्रॅक कोर्टनी याचा काय तो सोक्षमोक्ष झाला पाहिजे. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे जोपर्यंत अण्णा राजीनामा देत नाहीत, फक्त इतकंच नाही तर त्याची पूर्ण चौकशी पूर्ण होत नाही आणि खडसेंवर किंवा दोषींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत तुमचं आंदोलन आणि उपोषण सुरूच राहणार आहे. अण्णा हजारेंनी आज तुम्हाला पाठिंबा दिलाय, मुख्यमंत्र्यांना याविषयी बोलू असं ते म्हणालेत. आणखी कोण कोण आहे तुमच्या बरोबर? उद्याच्या उपोषणाला मला माझ्याबरोबर डॉक्टर जाधव येणार आहेत. एवढंच नाही तर 18 शेतकरी आहेत. आता हे शेतकरी जळगावहून येणार आहेत. त्यांनी 1-1 लाखाचं कर्ज घेतलं होतं एका सावकाराकडनं आणि सावकारावर नाथाभाऊंचा बरदास्त आहे असं तो स्वतः म्हणतो की जोपर्यंत नाथाभाऊ आहेत तोपर्यंत मला कोणी बोट सुद्धा लावू शकत नाही. तर अशा सावकारांनी यांच्या 1 लाख रुपयाच्या कर्जासाठी 10-10 एकर जमिनी त्यांनी गहाणखत म्हणून ठेवलेल्या त्याच्या नावावर करून घेतल्या. 5 वर्ष झाले आज ते शेतकरी, त्यातल्या 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या देखील केली. असं असताना त्यांना कुठेही न्याय मिळत नाहीये. एसपींकडे गेले, कलेक्टरांकडे गेले, लोकायुक्तांना सुद्धा त्यांनी लिहिलं, पण आतापर्यंत काही होत नाहीये. एवढंच नाही तर त्यांची जी गणपतराव खडसे आदिवासी आश्रम शाळा आहे, तिथे तर लहान मुलांच्या, आदिवासी मुलांच्या बिस्किटांपासून, किराणापासून तिथे अफरातफर झाली होती. त्याच्यावर FIR झाली आहे, पण आज तगायत कारवाई, गेले 5.5 महिने झाले FIR रजिस्टर होऊन पण कारवाई होत नाही. कारण तिकडे सगळी यंत्रणा जी आहे ती पूर्णपणे त्यांच्या सो कॉल्ड पालकमंत्री म्हणजे खडसेंसाठी काम करते. तर माझी हीच आहे की त्यांना 1 नाही 10च्या 10 मंत्रिपदातून त्यांना रिलीफ करण्यात यावं. या व्यतिरिक्त त्यांना पालकमंत्री पदावरून सुद्धा काढून टाकण्यात यावं. बरोबर. अंजलीजी, या तुमच्या ठोस मागण्या आहेत ज्यासाठी उद्या तुम्ही उपोषणाला बसणार आहात. त्यापूर्वी जर मुख्यमंत्र्यांशी किंवा इतर कोणाशी संपर्क करण्याचा तुम्ही प्रयत्न केलाय का? आणि त्यांनी जर आश्वासन दिलं तर उपोषण मागे घेणार का? अजिबात मी कोणाच्या आश्वासनावर जाणार नाही आणि मी मुख्यमंत्र्यांशी आज बिलकुल बोलले नाही. मला इनफॅक्ट पोलिसांनी सांगितलं सुद्धा की आम्ही तुमची भेट घडवून देतो, तुम्ही त्यांच्याशी बोला. मी म्हटलं मला बोलण्याची बिलकुल इच्छा नाही. त्यांना मी भेटून काय करणार? मला ऍक्शन पाहिजे, ते त्यांनी लिहून द्यावं आणि विषय संपला. म्हणजे त्यात हे सगळे मुद्दे मी घालून ते जर त्यांना मान्य आहेत असं त्यांनी मला लिहून द्यावं की 6 महिन्याच्या आत इन्क्वायरी कंप्लीट केली जाईल. असं जर त्यांनी दिलं तर गोष्ट वेगळी आहे, पण ते देणार नाहीत याची मला खात्री आहे. त्यामुळे उद्या सकाळी 9 वाजता मी उपोषणाला बसणार आहे. अंजलीजी, तुम्हाला जय महाराष्ट्राकडनं खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. तुम्ही तुमचं म्हणणं जय महाराष्ट्राशी, तुमची भूमिका जय महाराष्ट्राशी बोलताना मांडल्याबद्दल. अंजली दमानी आत्ता आपल्याबरोबर होत्या. उद्या सकाळी 9 वाजता त्या उपोषणाला बसणार आहेत. तर मागणी हीच आहे की एकनाथ खडसेंवर आत्तापर्यंत जे आरोप झालेले आहेत त्या सगळ्या आरोपांची विशिष्ट कालमर्यादेत चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई व्हावी. आणि याच महत्त्वाच्या बातमीवर आपण राहणार आहोत, पण त्यापूर्वी एक छोटासा ब्रेक घेऊन परत येतोय. पाहत रहा जय महाराष्ट्र. पॉलिटिक्स है ये, सबकी समझ में नहीं आएगी। जीते जी 20,000 रुपए कोई नहीं देता, मर जाओ तो लाख रुपए का मुआवजा। तारणहार पहा लक्षवेधीमध्ये आज रात्री 8 वाजता फक्त जय महाराष्ट्रवर. खडसे मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. महसूल विभागामध्ये फायलिंगची आवरासावर सुरू झालेली आहे. खडसेंवरती राजीनामा द्यायचा दबाव. या ठिकाणी शक्यता आहे एकच, ती म्हणजे मंत्रिपद जाण्याची. एकनाथ खडसेंच्या काउंटडाऊनचा प्रत्येक क्षण सर्वात आधी फक्त
जय महाराष्ट्रवर. एकनाथ खडसे यांच्या समोरची संकट वाढली आहेत एवढं नक्की. आता त्यांच्या विरोधात कारवाई झाली पाहिजे या मागणीसाठी आपच्या नव्हे अंजली दमानिया सामाजिक कार्यकर्त्या या उपोषणाला बसणार आहेत उद्यापासून. आणि या सगळ्या आत्तापर्यंतच्या घडामोडीवर बोलण्यासाठी आपल्याबरोबर आपले प्रतिनिधी श्रीरंग खरे आहेत. श्रीरंग, एकीकडे एकनाथ खडसेंवर पक्षांतर्गत एवढे मोठे आरोप झाल्यानंतर पक्षात सुद्धा बरेच चर्चा सुरू आहेत. त्यानंतर एकही आमदार एकनाथ खडसेंच्या बरोबर या घडीला भाजपचा नाही आहे. आणि दुसरीकडे अंजली दमानिया यांनी आंदोलन आणखी तीव्र केलेलं आपल्याला बघायला मिळतंय. काय नेमका परिणाम या आंदोलनामुळे साधला जाईल असं आत्ता वाटतंय? रुजुता, जर आपण बघितलं तर एकनाथ खडसे हे सध्याच्या घडीला पक्षामध्ये एकाकी पडल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय. ज्या पद्धतीनं त्यांच्यावर एकामागोमाग एक सातत्यानं आरोप करण्यात आलेले आहेत ते बघितल्यानंतर एकनाथ खडसे हे पक्षामध्ये वेगळे पडलेले आहेत. त्यांच्या पाठीशी कोणी नाही असं त्यांचं समर्थक जे आहेत ते म्हणतायत. आणि यातल्याच काही समर्थकांनी मुंबईमध्ये येऊन रावसाहेब दानवे यांच्याकडे राजीनामा देणार असल्याची भूमिका जाहीर केलेली आहे. हे सगळे नगरसेवक जे आहेत ते जळगावातले आहेत आणि आपण एकनाथ खडसे यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत असं सांगण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. म्हणजेच याचा साधा अर्थ हा लावता येऊ शकतो की पक्षामध्ये आता दबाव तंत्राचा वापर करायला एकनाथ खडसे यांनी सुरुवात केलेली आहे. दबावाचं राजकारण करून या ठिकाणी जे श्रेष्ठी आहेत पक्षामधले जे नेते आहेत त्यांना एकनाथ खडसे यांच्या पाठीशी उभं राहायला भाग पाडणं हा याच्या मागचा एक महत्त्वाचा उद्देश असू शकतो. एकनाथ खडसे यांची जर राजकीय कारकीर्द बघितली तर आत्तापर्यंत एक आक्रमक चेहऱ्याचं हे नेतृत्व, उत्तर महाराष्ट्रातलं महत्त्वाचं नेतृत्व म्हणून एकनाथ खडसे यांच्याकडे बघितलं जातं. जेव्हा सत्ता नव्हती भाजपकडे, विरोधी पक्षनेतेपद जेव्हा एकनाथ खडसे यांच्याकडे चालून आलेलं होतं तेव्हा त्यांनी विरोधी पक्षनेता म्हणून एक प्रभावीपणे बाजू किंवा स्वतःची इमेज निर्माण केलेली होती. आणि याच जोरावर ते मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत देखील उतरलेले होते. जेव्हा त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं नाही तेव्हा जी दुय्यम महत्त्वाची जी खाती असतात ती त्यांच्याकडे आली, ज्यामध्ये महसूल असेल, कृषी असेल यासारखी महत्त्वाची खाती त्यांच्याकडे देण्यात आलेली होती. महसूल हे खातं असं आहे जे मुख्यमंत्र्यांच्या इक्विव्हॅलंट किंवा मुख्यमंत्र्यांना जेवढे अधिकार असतात तेवढेच किंबहुना खरं तर महसूल मंत्र्याला देखील असतात. म्हणून कुठल्याही कॅबिनेटमध्ये महसूलचं खातं जे आहे किंवा मंत्रिपद जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. आणि महसूल मंत्र्यावर अशा पद्धतीनं गंभीर आरोप होणं ही अत्यंत चिंतेची बाब मानली जाते. पक्ष आता याबाबत नेमकी काय भूमिका घेतो याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. अमित शहा यांनी म्हटलेलं आहे की हा निर्णय जो आहे किंवा जी चौकशी आहे एकनाथ खडसे ती राज्यस्तरावर होते, त्यामुळे त्यांनी देखील या ठिकाणी एकनाथ खडसे यांची पाठराखण केलेली नाही आहे ही स्पष्टपणे बाब जाणवली. म्हणजे केंद्रीय नेतृत्वात देखील एकनाथ खडसे यांच्या पाठीशी कोणी उभं नाही आहे का असा प्रश्न निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे. तर दुसरीकडे आत्तापर्यंत आपण जेव्हा बघितलं की विनोद तावडे यांच्यावर आरोप झाले, पंकजा मुंडे यांच्यावर आरोप झाले, तेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळातले इतर सहकारी त्यांच्यासोबत येऊन प्रेस कॉन्फरन्स घ्यायचे, त्यांची बाजू मांडण्यासाठी किंवा त्यांच्या पाठीशी आपण उभे आहोत हे दाखवण्याचा त्यावेळेला प्रयत्न व्हायचा. मात्र एकनाथ खडसे यांच्याबाबत असं काही झालेलं दिसत नाही. एकनाथ खडसे स्वतःच पत्रकार परिषद घेत आहेत, स्वतःच खुलासे करतायत, स्वतःच बातम्यांचं खंडन करतायत. एक वेळ अशी आलेली होती जेव्हा रावसाहेब दानवे त्यांच्यासोबत होते, मात्र ती देखील पत्रकार परिषद म्हणून आपण धरू शकत नाही. एकाकी किल्ला लढवत आहेत या ठिकाणी एकनाथ खडसे, त्यांच्या पाठीशी कोणी नाही. त्यामुळेच आता त्यांचे समर्थक जे आहेत नगरसेवक ते आता दबाव टाकायला सुरुवात झालेली आहे. एकूण मिळून आपण जर बघितलं तर एकनाथ खडसे हे पक्षातच वेगळे पडत चालल्याचं आपल्याला चित्र बघायला मिळत आहे. आणि त्यांच्यावर आता दबाव वाढलेला आहे राजीनाम्यासाठीचा. राजीनामा देणार का याची आता सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे की त्यांच्यावर जो दबाव टाकला जातोय त्यानंतर ते काय नेमकं पाऊल उचलतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. रोजिता, पुढचे 2 दिवस या दृष्टीने नक्कीच महत्त्वाचे असणार आहेत. श्रीरंग, खूप खूप धन्यवाद आतापर्यंत केलेल्या या विश्लेषणासाठी.